जीव गेला तर त्याला पैसे देऊ, जीव गेला तर त्याच्या कुटुंबाला नोकरी देऊ. काय माणसं मारायसाठी सरकार असते? शेतीमध्ये काम करायसाठी आपल्याला त्या ठिकाणी या वन्य प्राण्याचा बंदोबस्त आपल्याला कायम करता येणार का नाही? की आम्ही आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता आम्ही 100% विद्युत तयार करून दिलेली आहे असं. पण अध्यक्ष महाराज, आपण एक गोष्ट पाहिली असेल की राज्यामध्ये दरवर्षी 1 लाख शेतकऱ्यांना आपण सौर ऊर्जा देतो असं आपण जाहीर केलं. मग राज्यामध्ये विद्युत पंपांचे कनेक्शन आपण किती शेतकऱ्यांना दिलेले आतापर्यंत? तो आकडा एकदा जाहीर केला पाहिजे. गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण जसं 1-1 लाख शेतकऱ्यांना देतो आहे, तर मग हे शेतकरी आले कुठून? हा पण प्रश्न निर्माण होतोय. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षांनी 293च्या माध्यमातून जो प्रस्ताव आणला, खरं तर आमदार महोदयांना पुढच्या काळात निवडून यायचं की नाही करायचं असं सरकारचं मत असेल आणि त्या पद्धतीचा हा विषय आणलेला आहे या ठिकाणी. अध्यक्ष महाराज, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, शाश्वत शेतीसाठी आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी ऑल फॉर ॲग्रिकल्चर 226 ही परिषद शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची ताकद देण्याकरिता नवा टप्पा ठरणारच नाही. अध्यक्ष महाराज, खूप साऱ्या योजना आणि त्याच्या घोषणा या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होताना आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, मी विशेष करून शेतीशी महत्त्वाचं निगडीत असलेलं जे सौर ऊर्जा आता माननीय मुख्यमंत्री सातत्यानं घोषणा करतात, जाहीर करतात की आता पुढचा काळ आम्ही 24 तास विद्युत देणार. आता जे सौर ऊर्जा शेतकऱ्यांना दिली जाते त्याचा गवगवा केला जातो. अध्यक्ष महाराज, एक प्रकारची ही फसवी योजना राज्य सरकार आणतंय का? कारण की यांचे जे काही हे जे कॉन्ट्रॅक्ट ज्या लोकांना दिलं जातं ते लोकच अस्तित्वात राहतात की नाही राहत हा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांनी पैसे भरलेत, पण 6-6 महिने, 7-7 महिने, 8-8 महिने ते त्याला कनेक्शनच देत नाही आणि मग त्या शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये निराशा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष महाराज, काय या सौर ऊर्जाचं गाजर या विशिष्ट कंपन्यांना पोट भरण्यासाठी, त्यांचे खिसे भरण्यासाठी आहे का? शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली व्यवस्था आहे. एकीकडे शेती पंपाला आपण विद्युत माफ केलं, पण अध्यक्ष महाराज ती परिस्थिती काय आज आहे? अनेक शेतकऱ्यांच्या शेतातले जे ट्रान्सफॉर्मर जेव्हा जडतात त्याला ट्रान्सफॉर्मर पण लावून दिलं जात नाही आणि आता म्हणतात की तुम्हाला मोफत आहे, तर साधं फेज गेला तर फेज पण लावून देत नाही. आणि अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याला जीव मुठीत घेऊन ते फेज लावायला लागतं आणि अनेकांचा जीव त्याच्यामध्ये जातं असं चित्र आपण पाहतोय. ऊर्जा विभागाच्या माध्यमातून तो काय झाला, तो आता पवार इतका सिनियर आमदार झाला. अध्यक्ष महाराज, अभिमन्यू बसून घ्या. अभिमन्यू पवार काय पीएचा आमदार, आमदाराचा सिनियर आमदार असं झाला. त्याच्यामुळे आता तो सगळ्यांना धमकवत राहतो विधानसभेत. तर अध्यक्ष महाराज, ही सौर ऊर्जा एक मोठा भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या नावाने या सरकारच्या माध्यमातून राबवला जातो आणि शेतकऱ्याला लुटलं जात आहे हा आरोप नाही. अध्यक्ष महाराज, ही वस्तुस्थिती आहे. केंद्र आणि राज्य सरकार या माध्यमातून योजना राबवते. अध्यक्ष महाराज, जनतेचा पैसा राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीत जो जातो जीएसटीच्या माध्यमातून, अध्यक्ष महाराज, त्या पैशाची उधळपट्टी कशी केली जाते आणि सौर ऊर्जेच्या नावाने हे कसं एक मोठं करप्शन या राज्यामध्ये सुरू आहे हे या ठिकाणी मी काही आकडेवारी सांगून मी अध्यक्ष महाराज आपल्याला सांगू इच्छितो. अध्यक्ष महाराज, सरकारचे नवे ऊर्जा धोरण वीज निर्मिती मजबूत करण्याचा दावा प्रत्यक्ष नवीकरणीय ऊर्जेचा उत्पादन संभाव्य क्षमतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे ऊर्जा योजनेमध्ये सरकारची जबाबदारी काय असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातील पवन ऊर्जा क्षमता सुमारे 8,213 मेगावॅट असल्याचा अंदाज आहे. मात्र त्यापैकी केवळ 5% वीज निर्मिती होत आहे. हे ऊर्जा वापरातील अपयश पवन ऊर्जामध्ये. अध्यक्ष महाराज, आपला आकडा मोठा दाखवलेला. अध्यक्ष महाराज, सौर ऊर्जेची क्षमता 64,320 मेगावॅट असताना केवळ 60% ऊर्जा आपल्या राज्यामध्ये तयार होते. अध्यक्ष महाराज, म्हणजे 64,320 मेगावॅट विद्युत आपण तयार करायचं
आपलं धोरण असताना त्या पद्धतीचा पैसा याच्यामध्ये खर्च केलेला असताना अनेक वेंडरला आपण त्या ठिकाणी बोलवले आहेत, जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांना अनेक सबसिडी आपण दिलेली आहे अध्यक्ष महाराज. पण आपल्याजवळ 60% ऊर्जा आज आपल्या राज्यामध्ये निर्माण होत आहे. अध्यक्ष महाराज, लहान सौर ऊर्जा लहान जे सौर प्रकल्पाची जी स्थिती आहे त्यातला 786 मेगावॉट, परंतु त्यापैकी फक्त 48% ऊर्जा तयार होत आहे. लहान सौर प्रकल्प स्वतंत्र पाण्याच्या पंपासारख्या उपक्रमामध्ये अत्यल्प प्रगती झाली असून नवीकरण ऊर्जा उद्दिष्ट गाठण्यावरून शंका निर्माण झालेल्या आहे. अध्यक्ष महाराज, एकतर शेतकऱ्यांना आमदार महोदय, एकतर सरकारने मोफत विद्युत आपण शेतकऱ्यांना विद्युत पंपाची दिलेली आहे शेती पंपासाठी, पण हा सौर ऊर्जाचा गाजर जो आहे तो शेतकऱ्यांचा घात करतोय. आपल्याला अध्यक्ष महाराज एक गोष्ट या निमित्तानं मंत्री महोदयांना सांगेल की जसं धान उत्पादक शेतकरी आहे त्याला जे पाणी, कारण की आता याला सौर ऊर्जाची एक मर्यादा आहे, किती खोलातून पाणी ओढायचं आणि ते पाणी ओढलंच जात नाही. शेतकऱ्यांना त्याचा गाजर दाखवून आपण कागदावर सजवतो की आम्ही आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता आम्ही 100% विद्युत तयार करून दिलेली आहे असं. पण अध्यक्ष महाराज, आपण एक गोष्ट पाहिली असेल की राज्यामध्ये दरवर्षी 1 लाख शेतकऱ्यांना आपण सौर ऊर्जा देतो असं आपण जाहीर केलं. मग राज्यामध्ये विद्युत पंपांचे कनेक्शन आपण किती शेतकऱ्यांना दिलेले आतापर्यंत, तो आकडा एकदा जाहीर केला पाहिजे. गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण जसं 1-1 लाख शेतकऱ्यांना देतो आहे, तर मग हे शेतकरी आले कुठून, हा पण प्रश्न निर्माण होतोय. मग तुम्ही एकतर अर्धा एकराचा शेतकरी असेल, एकराचा शेतकरी असेल, त्याच्या 3 भावांना तुम्ही देता का वेगळं वेगळं, तसं करताय का? मग त्याला पाणी कुठून येत आहे, पाणी ओढलं जात आहे की नाही? फक्त सबसिडी त्या वेंडरला दिली जावी आणि त्याची लूट व्हावी आणि मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या तिजोरीतून त्या वेंडरला पैसे द्यावेत, अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर या प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्याला उत्तरातून द्यावं लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, याला अजून अधिक माहिती पाहिजे असेल तर सौर ऊर्जेमध्ये ज्या पद्धतीनं शेती पंपामध्ये शेतकऱ्यांना फसवण्याचं काम हे सरकार करते आहे आणि मोठ्या प्रमाणात राज्याची तिजोरी लुटण्याचं काम आपण करता, त्याच्या आकडेवारी माझ्याजवळ आहे, आपण तुमच्या उत्तरामध्ये द्यावं. मी जास्त वेळ न घेता, कारण की आम्हाला आमचा विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर मला खूप बोलायचं असल्यामुळे मी याच्यावरचं एक भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना हमी शेती पंपाच्या विद्युतसाठी आपण कशी देणार आणि 24 तास कशी देणार? आपल्याच प्रस्तावात आपण सांगितलं की वन्य प्राण्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान व्हायला लागलेलं आहे. मग वाघ असेल, अस्वली असतील, अशा अनेक वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांचा जीव रोज जात आहे. शेतीच्या पंपावर रात्री 12 वाजता तुम्ही विद्युत देताय. सौर ऊर्जेसाठी सांगितलं आपण गवगवा करताय, तर दिवसा लाईन मिळतं आपल्याला, रात्री लाईन मिळत नाही आणि ते पाणी आपल्याला तिथं पोहऱ्यात नाही तर याच्यात कसं येणार, पाटात कसं येणार, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आपण गॅरंटेड कमी कमी 12 तास तरी आमच्या शेतकऱ्यांना विद्युत दिली पाहिजे. या 8 तासाची विद्युत तुमची मधातच लाईन ट्रिप होते, तुमचं होते, शेतकऱ्यांचं पाणी शेतामध्ये जात नाही. आणि म्हणून 12 तास कमीत कमी या सत्ता पक्षाने आणलेल्या ठरावावर आपण उत्तर देत असताना 12 तास तरी, आम्ही तुम्हाला 24 तास तर तुम्ही देऊ शकणार नाही, तरी 12 तास लाईन आमच्या शेतकऱ्यांना आपण मिनिमम दिली पाहिजे, ही मागणी मी या निमित्तानं करतोय. आपण चांगली योजना आणली, त्याचं आम्ही स्वागत करतो. पांधन योजनेचं मुख्यमंत्री पांधन योजनेच्या बद्दलचं आपण चांगले निर्णय घेतलेत, पण त्याच्यामध्ये आपण माती आणि मुरुम या 2च गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पण या रस्त्यामध्ये जिथपर्यंत आम्ही खडी वापरत नाही तिथपर्यंत ही रस्ते मजबूत होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये काळी माती आहे आणि काळ्या मातीमध्ये माती आणि मुरुम हे वर्षभरही टिकू शकणार नाही आणि त्याच्यामुळे खडीचं प्रावधान या आपल्या JR मध्ये असलं पाहिजे. आणि याला जे काही आपण पैशाची जी आर्थिक मर्यादा ठेवलेली आहे ती खडीच्या माध्यमातून तिला वाढवून हे रस्ते खडी, मुरुम आणि मातीचे व्हावेत आणि जेणेकरून हे रस्ते मजबूत व्हावेत, ही भूमिका आमची या ठिकाणी आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खडीला नाही आली ना अजून, आला JR, धन्यवाद आपला, धन्यवाद आपला. पण ते मर्यादा जी आपण दिलेली आहे
त्या याच्यामध्ये 25 2.5 कोटी दिलेले आहेत. तर बस तुमच्या जिल्ह्याचे आमदार सांगतात आम्हाला. पण ही जी काही मर्यादा टाकून दिलेली आहे ती मर्यादा आपण थोडी वाढवून दिली पाहिजे. आपण 25 किलोमीटरची मर्यादा दिलेली आहे, तिला वाढवून दिली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. बोला बोला. अध्यक्ष महाराज, नाना थांबू नका. अध्यक्ष महाराज हे बघा, याला बाहेर काढा. अध्यक्ष महाराज, ह्या मंत्र्याला हा फार, ते बसू नये. आता मी शब्द वापरत नाही त्याच्यामुळे तो. अध्यक्ष महाराज, वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येणार अशा पद्धतीचा GR आपल्या सरकारने काढलेला आहे. किती लोकांना आपण नोकऱ्या दिल्यात? काय अध्यक्ष महाराज, शेतीमध्ये काम करायसाठी आपल्याला त्या ठिकाणी या वन्य प्राण्याचा बंदोबस्त आपल्याला कायम करता येणार का नाही? जीव गेला तर त्याला पैसे देऊ, जीव गेला तर त्याच्या कुटुंबाला नोकरी देऊ. काय माणसं मारायसाठी सरकार असते? माणसं मरायची वाट आम्ही पाहतो. मग या सगळ्या गोष्टीचं जसं सत्ता पक्षाचे आमदार सांगतात की याला सगळं आम्हाला शेतीच्या सुरक्षेसाठी काही सरकारने योजना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, तर सरकारने त्या पद्धतीच्या योजना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एकीकडे नोकरीचं गाजर दाखवून त्याला जीव देण्याला तुम्ही बाधित करता का? मग ते हे सरकार तुम्हाला वन्य प्राण्याच्या तोंडात टाकून तुम्हाला मारण्यासाठी लागलं काय? हे सरकार तर मग एकदा लोकांची त्या वन्य प्राण्याची सुपारी घेतली काय या सरकारने, असा हा प्रश्न उपस्थित होऊ शकेल. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, वन्य प्राण्याची म्हटलं, मी ट्रम्पची नाही म्हटलं, वन्य प्राण्याची म्हटलं, मी ट्रम्पची नाही. अरे वन्य प्राण्याची म्हटलं, चला तर तुम्ही मला अडवलं म्हणून मी आता त्या विषयात येतो. अध्यक्ष महाराज, आता जो जागतिक करार आपण केला, मी बोलणार नव्हतो पण आता त्याच्यावर येतो, कारण हे कृषी धोरणावर तुमचा ठराव आहे म्हणून. अध्यक्ष महाराज, तुम्ही जो आता जागतिक करार केला, मग अमेरिकेसोबत करार केला, अमेरिकेबरोबर करार केल्यानंतर अध्यक्ष महाराज त्याचे परिणाम राज्याच्या शेतीमालावर येणार आहे. अध्यक्ष महाराज, जसा करार आपण केला तर सोयाबीनचा भाव 1,500 रुपयांनी खाली पडला अध्यक्ष महाराज. कापसाचा भाव 2,000 रुपयांनी खाली पडला अध्यक्ष महाराज. मग हे सगळे भाव खाली पडल्यानंतर मग एकीकडे आपण ठरावामध्ये सांगता की आपल्या राज्यामध्ये शेतकरी आता एकदम आमच्या धोरणामुळे एकदम त्याला आर्थिक मजबूत आम्ही दिलेली आहे. मग हा ठराव सत्ता पक्षांनी चुकीचा मांडला की खोटा मांडला? वस्तुस्थितीला आधारून हा ठराव नाही अध्यक्ष महाराज. आणि नुसतं ठराव मांडायचा सत्ता पक्षांनी आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करत असेल तर याचाही विचार सरकारने करायची गरज आहे अध्यक्ष महाराज. वृक्ष आपले फळं असतील अध्यक्ष महाराज, भाजीपाला असेल अध्यक्ष महाराज, सोयाबीनचं तेल असेल अध्यक्ष महाराज, वाईन असेल, दारू असेल, अशा या सगळ्या याच्यामध्ये अमेरिकेसोबत केलेल्या करारामध्ये आपल्याला 18% आपला जेव्हा माल जाईल त्यांना 18% त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स भरावा लागेल अध्यक्ष महाराज. आणि तिकडचा आलेला माल हा अध्यक्ष महाराज झिरो याच्यावर आपल्याला येणार आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये आपला शेतकरी टिकणार नाही. आणि म्हणून राज्य सरकारने, कारण की आपलं राज्य, मी देश कृषीप्रधान आहे पण आपला विशेष करून महाराष्ट्र हा शेतीशी निगडीत असलेल्यामुळे राज्य सरकारने जे केंद्र सरकारने जो अमेरिकेसोबत करार केला आणि त्या अमेरिकेच्या कराराचे परिणाम जे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर पडणार आहे त्याबद्दलचं राज्य सरकारची नेमकी भूमिका काय राहणार आहे त्या पद्धतीचा त्याच्या उत्तरामध्ये उल्लेख आला पाहिजे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे अध्यक्ष महाराज, एकीकडे आपण सांगतो की आत्मनिर्भर भारतचा गाजावाजा सरकार करते, पण तिकडची सर्व उत्पादने इथं आयात करणार असाल तर मग भारत हा आत्मनिर्भर कसा होणार अध्यक्ष महाराज, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महाराज, या निमित्तानं हा ठराव जो आहे अध्यक्ष महाराज, या ठरावावरच माझं मत असं आहे की हे जे काही आपण सांगता की अहिल्यानगरमध्ये आणि नाशिक जिल्ह्यात 1,800 बिबटे
ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्याचे धोरण असणे. अध्यक्ष महाराज, या बिबटापासून मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल अध्यक्ष महाराज, मोठ्या प्रमाणात भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. शेतकरी शेतामध्ये जात नाही अध्यक्ष महाराज. आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने वन्य प्राण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत, शेती धोरणामध्ये आता देशपातळीवर जे काही करार अमेरिकेबरोबर केलेत, त्या कराराचे परिणाम राज्याच्या शेतकऱ्यावर जे पडणार आहेत त्याबद्दल राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे आणि राज्याच्या शेतकऱ्याला कसं सुरक्षित करणार आहे त्याबद्दलचं सुद्धा उत्तरात त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगावं अध्यक्ष महाराज. आणि सौर ऊर्जातला जो भ्रष्टाचार शेतकऱ्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवलं जात आहे आणि त्याबद्दलचाही खुलासा सरकारने करावा. आणि एवढंच बोलतो अध्यक्ष महाराज. धन्यवाद.